सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी। ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। तर मित्रांनो, आता एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 14,582 जागेसाठी रिक्रुटमेंट निघाली। सीजीएल कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल। तर मित्रांनो, या लेवलची जी काही भरती आहे ती 9 जून रोजी त्याची जाहिरात आलेली आहे। तर मित्रांनो, या जाहिरातीला किती तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता किंवा कोणकोणत्या पदासाठी अर्ज करू शकता याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे। तर मित्रांनो, आता या जाहिरातीबद्दल जर आपण विचार करत असाल तर या जाहिरातीमध्ये तुम्हाला जी काही फीस आहे ती किती आहे काय नाही याबद्दल आपल्याला काय करायचंय सविस्तर चर्चा करायची। तर मित्रांनो, या भरतीसाठी जी काही 14,582 जागा आहेत त्या जी जागा आहेत ते कोणकोणत्या पदासाठी आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम असिस्टंट सेक्शनल ऑफिसर, त्याच्यानंतर आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्फॉर्मेशन ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, सेक्शन हेड, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर, स्टॅटिस्टिक इनोव्हेटिव्ह ग्रेड 2, ऑफिस सुपरिटेंडेंट, ऑडिटर, अकाउंटंट। तर जे काही आपले पद आहेत अशा प्रकारे यांना हे केलेलं आहे। जे काही अकाउंट आहे, अकाउंट ज्युनियर अकाउंट आहे, पोस्टल असिस्टंट आहे, स्टॅटिस्टिक अकाउंट आहे, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक आहे, उच्च श्रेणी लिपिक, सीनियर ॲडमिन असिस्टंट आहे, टॅक्स असिस्टंट आहे, सब इन्स्पेक्टर NIA आहे। तर अशा काही जे काही पदे आहेत त्या पदामध्ये जे टोटल आहेत ते 14,582 आहे। तर पुढला मुद्दा आपला असा आहे की तर त्या अर्ज कसा करायचा याबद्दल तुम्ही माहिती घ्या। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम आपला जो काही लॅपटॉप असेल, मोबाईल, जिथे तुम्ही अर्ज करणार आहात भरणार आहात त्या ह्याच्यावर तुम्ही आधी लॉग इनवर जाऊन ssc.nis.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। त्या साईटच्या होम पेजवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे नोंदणी वर जायचं आहे, नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन जिथे काही कॉलम असेल त्या कॉलमवर जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जे एसएससी सीजीएल 2025 यासाठी अप्लाय करून त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुमची जी काही बेसिक माहिती जी काही आहे ते फिलअप करायची आहे। त्याच्यानंतर जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, जे काही शुल्क आहे ते तुम्हाला शुल्क काय करायचंय त्याच्यामध्ये भरायचे आहेत। ते सर्व काही बाबी झाल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म सेव्ह करायचा आहे। सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आता याच्यानंतर जर आपण आता विचार केला की शुल्क किती लागणार आहे, आता आपण या शुल्काबद्दल बोलूया। तर मित्रांनो, या भरतीसाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करताना जे काही शुल्क लागणार आहे, सर्वसाधारण शुल्क आहे तो की 100 रुपये शुल्क आहे। तर मित्रांनो, पण याच्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट त्यांनी हे केलेली आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये दुरुस्ती करणार असाल, जे तुम्ही काय पहिल्यांदा तुम्ही 100 रुपये शुल्क भरून फॉर्म फिलअप केलाय, सेव्ह केलेला आहे, डाउनलोड केलेला आहे, त्यानंतर जर तुम्हाला त्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही पहिली वेळेस जर दुरुस्ती करत असाल तर तुम्हाला 200 रुपये हे अतिरिक्त शुल्क भरावे लागतील। त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरला, दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी केला होता, जर तुम्ही दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी जर जात असाल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला 500 रुपये शुल्क आकारण्यात येईल। तर मित्रांनो, हे शुल्क अतिरिक्त शुल्क देण्यास टाळण्यासाठी तुम्ही जेव्हा प्रथम जे काही अर्ज करताय त्या अर्जामध्ये माहिती भरत असताना, कागदपत्रे अपलोड करत असताना व्यवस्थित काळजीने भरा, व्यवस्थित फिलअप करा, माहिती समजून घ्या की तिथे काय आपल्याला काय फिलअप करायचं ते व्यवस्थित फिलअप करा। ते जर सगळं व्यवस्थित असेल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्काचा भार हा लागणार नाहीये।
तर मित्रांनो, आता आपण जी शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी जी आपल्याला शैक्षणिक पात्रता लागणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे 2 पद आहेत कोणते की कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि सांख्यिकी अधिकारी. तर मित्रांनो, या पदासाठी तुम्हाला गणित विषयाची पदवी, जे काही सरकार मान्य शासन मान्य संस्थे विद्यापीठातून जी काही पदवी मिळते ती पदवी ही अनिवार्य आहे की ज्या 2 पदांसाठी कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि सांख्यिकी अधिकारी म्हणजे अर्थशास्त्र वगैरे ह्याच्यासाठी तुम्हाला गणित विषयातील पदवी ही अनिवार्य आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 12वी मध्ये गणितामध्ये 60% जास्त गरजेचे आहेत. तर मित्रांनो, आता हे 2 पदे जे वगळता जे बाकीचे काही जी पदे आहेत त्या पदांसाठी तुम्हाला कोणत्याही शासन मान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये तर विचार जर केला असेल तर काय आहे की वयोमर्यादामध्ये आता या कोणकोणत्या अटी आहेत की कोणकोणत्या पदासाठी कोणकोणते वय अटी आहेत ते आपण पाहायचंय. तर मित्रांनो, यामध्ये काही पदासाठी लक्षात घ्या मित्रांनो, काही पदासाठी 18 ते 27 वय वर्ष आहे लागू. तर काही पदांसाठी 18 ते 30 वय वर्ष लागू आहे. तर काहींसाठी 18 ते 20 वय वर्ष लागू आहे आणि काही पदांसाठी वय वर्ष 20 ते 30 वर्ष लागू आहे. तर मित्रांनो, आता लक्ष घ्या, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वय हे 18 वर्ष असणार आहे आणि जास्तीत जास्त वय वर्ष तुमचं 32 असणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी जे काही प्रवर्ग आहेत, कॅटेगरी आहेत, या कॅटेगरीच्या जे काही उमेदवार आहेत त्यांना सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही पदासाठी अप्लाय करता त्या पदासाठी तुम्हाला मूळ जाहिरात एकदा तपासणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढला मुद्दा जो आहे तो परीक्षेविषयी. तर मित्रांनो, या भरतीचे जे स्टाफ सिलेक्शनची 14,582 जागा आहे त्या 82 जागेसाठी आता तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. तर मित्रांनो, या परीक्षेचे 2 टप्पे असणार आहेत, म्हणजे टियर 1 आणि टियर 2 असणार आहे. तर मित्रांनो, टियर 2 हा 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान या परीक्षा होणार आहे. जे काही फेज 1 आहे म्हणजे पहिली परीक्षा जी आहे ती तुमची 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर मित्रांनो, आता याच्यानंतर जे ते काही दुसरा फेज आहे तो दुसरा फेज हा डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो, ह्या फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे, कारण जाहिरात ही 9 जून 2025 रोजी निघालेली आहे. तर मित्रांनो, भरती सुरू झालेली आहे, अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तर हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 जुलै 2025. तर मित्रांनो, तुम्ही 4 जुलै 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.